कृष्णाची मूर्ती आहे. असं आहे की रमण जेव्हा कर्मातून प्रकट होतं तेव्हा त्याला कृष्ण म्हणतात. कृष्ण कर्मस्वामी तू कृष्णनाथा, इंद्रिय क्रिया समस्था कोण्या न करवे अन्यथा कर्मनियंता श्रीकृष्ण. कर्माचं नियमन करणारा कृष्ण. आणि कर्म अखंड चालू राहत नाही, ते कर्म कुठेतरी संपतं, म्हणजे हरण पावतं. नामे राम कृष्ण हरी. आणि मधली मूर्ती पांडुरंगाची रुक्मिणी मातीची आहे. असा राम कृष्ण हरी. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, बाबाजी आपुले सांगितले राम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि अशा आपण पुढे आल्यानंतर मग आपण पायामध्ये खालच्या मंदिरामध्ये जर माऊली बसवले तर वर इथे आपल्याला उजव्या हाताला नामदेव महाराजांची मूर्ती दिसेल. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. डाव्या बाजूला बघितलं तर नाथांची मूर्ती आहे. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आणि म्हणून तिथल्या जवळजवळ 7-8 खांबावर भागवतातल्या ओव्या आपण घातलेल्या आहेत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. नामातयाचा किंकर तेने विस्तार. नामदेव महाराजांनी विस्तार केला, नाथांनी आधार दिला. आतल्या बाजूला नामदेव महाराज आणि नाथ महाराजांची मूर्ती आहे. तिथे वर्षा भिंतीला संबंध त्यांनी केलेल्या जीवन कार्याची चित्र आहेत. ती चित्र आपल्याला बघितल्यानंतर दिसतील. एका बाजूला नामदेव महाराजांची चित्र आहेत आणि एका बाजूला नाथांची चित्र आहेत. नामदेव महाराजांच्या हातून देवदूत पिला. का नामदेव महाराज कीर्तन करतायत चंद्रभागेच्या वाळवंटात. इथे नाथांच्या हातून ते गाढव पाणी पिलं, नाथांनी लढाई केली. ही जी काही चित्र आहेत सगळी, एका गाढवाला पाणी पाजलं, एक यवन त्यांच्या अंगावर थुंकत आहे तरी 108 वेळा थुकला. ही सगळी त्यांची चरित्र जी आहेत ती आपण तिथे कोरून बसवलेली आहेत. आणि बरोबर या मंत्र मंदिराच्या वर कळसावर जगद्गुरु तुकाराम महाराजांची मूर्ती बसवलेली आहे. ती आपल्याला बाहेरून दिसेल. तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. म्हणजे काय घडलं आतापर्यंत तर मंत्र मंदिर आपण बघितलं, संत मंदिर बघितलं. संतांच्या अभंगाप्रमाणे संत कृपा झाली इमारत फळाली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आणि तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. आता आपण पुढे आल्यानंतर एका बाजूला गजाननाची मूर्ती आहे. ती गजाननाची मूर्ती कशी आहे तर ज्ञानेश्वरीमध्ये जो गणपती 6 हातात सांगितलाय तो तिथे गणपती आहे. समोरच्या बाजूला आणि हनुमंताची मूर्ती आहे. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. आमचं आराध्य दैवत हनुमंत आहेत आणि हे रक्षक देवता असतात. तेव्हा प्रत्येक मंदिराला त्यांचं संरक्षण असतं, रक्षण असतं. आणि म्हणून एका बाजूला गजानन ओम नमो याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्यात्मरूपा देवा तूची गणेशू. तो गजानन एका बाजूला आणि मारुतीराय एका बाजूला. आणि समोर 4 खांब आहेत. एक ब्राह्मण आहे, एक क्षत्रिय आहे, एक वैश्य आणि एक शूद्र आहे. याचं तत्वज्ञान असं आहे की ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. जे जे तुम्ही बघाल ते प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन आहे. जो जी व्यक्ती दिसेल, जी जी वस्तू दिसेल त्या भूतमात्रामध्ये प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन आहे. मग सर्वांमध्ये जर परमात्मा आहे तर श्रेष्ठ कनिष्ठ हा प्रश्न आलाच कुठून. ब्राह्मण ही जात नव्हे, क्षत्रिय ही जात नव्हे, वैश्य ही जात नव्हे, शूद्र ही जात नव्हे, हे गुण आहेत. ज्ञानार्जन करणारा ब्राह्मण, रक्षण करणारा क्षत्रिय, व्यवहार बघणारा वैश्य आणि कोणतंही काम करण्याकरता लाजत नाही किंवा मागे पुढे पाहत नाही तो शूद्र. म्हणून हे 4 समाजाचे खांब आहेत. याच्यामध्ये एक जर बाजूला पडला तर समाज रचना ढासळून पडेल. शूद्र पाहिजेच. आपण आपल्या घरामध्ये साफसफाई करतो तो शूद्र. आज एक मोठा अधिकारी असला पण घरामध्ये नोकर नसेल तर कचरा काढतो, संडास साफ करतो. शूद्र आवश्यक आहे का अनावश्यक आहे? किंबहुना शूद्राशिवाय जगत चालू शकत नाही. म्हणून नीट लक्षात घ्या की इथे जो भाग आहे एक शूद्र आहे, वैश्य व्यवहार करणारा कोणीतरी पाहिजेच, रक्षण करणारा कोणीतरी पाहिजेच आणि शेवटी ज्ञान देणारा कोणी पाहिजेच. म्हणून यामध्ये कोणी कमी जास्ती नाही आहे.
ज्ञानेश्वर महाराजांची ओवी इथे मूर्त झाली. जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. सर्वत्र भगवंताला बघणं, त्याचं दर्शन घेणं हेच वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला थोडक्यात मी सांगितलं, मंत्र मंदिर, संत मंदिर आणि तत्वज्ञान मंदिर. आणि बाकी कलाकुसरी जर आपण बघितली तर आपल्याला कळून येईल की एक अप्रतिम शिल्पकलेचं मंदिर या ठिकाणी साधू संतांनी प्रगट करून घेतलेलं आहे. हीच थोडक्यात मंदिराची माहिती आहे. तरी येणाऱ्या मंडळींना विनंती आहे की आपण या मंदिरामध्ये अत्यंत श्रद्धेने आलात, बघण्याकरता आला असाल, पण या मंदिराची माहिती सर्वांना सांगावी बरं का. इथल्या मूर्तींचं तेज बघितलं तर आपल्याला कल्पना येईल की इथे सुद्धा परमात्म सत्ता अशी जागृत दिसत आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीकडे जर आपण बघितलं, शंकराचार्यासारखी मंडळी इथे येऊन गेली आणि त्यांनी त्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या डोळ्याला धार लागली. तसं आपण नित्य नेमाने या